झेंडे खाली करा, झेंडे राज्यभरातील ज्या महिला आहेत आशा प्रवर्तक, त्यानंतर अंगणवाडी सेविका असतील, त्यानंतर विविध क्षेत्रातील जे आहेत महिला काम करणाऱ्या, त्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसंदर्भात त्यांचा आज संपूर्ण राज्यामध्ये जे आपण पाहतोय की जेल भरो आंदोलन या ठिकाणी होत आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच हजारो महिला या ठिकाणी आपल्याला एकत्रित झाल्याचं पाहायला मिळतात. नेमक्या या महिलांच्या काय समस्या आहेत, काय त्यांच्या वेदना आहेत, काय त्यांच्या मागण्या असणार आहेत ते त्यांच्याकडून जाणून घेऊया. तुम्ही समोर काय नाव तुमचं आणि काय काय काम काय करता तुम्ही? माझं नाव श्रीमती बेबीबाई जनार्दन मोरे, साखरखेडा. मी शालेय पोषण आहार शिजवते सर. 10 रुपये रोजापासून काम करते. माझ्यासारख्या बऱ्याच महिला येतात, पण आम्हाला फक्त 2,500 रुपये महिना आहे सर. 2,500 रुपये महिना म्हणजे आम्हाला 80 रुपये रोज पडतोय आणि 80 रुपये रोजात आम्ही कसं घर चालवायचं आणि काय काय करायचं? मग सरकारला याची लाज वाटायला पाहिजे. आणि 2,500 रुपये तुम्ही लाडक्या बहिणीला 1,500 द्यायला लागले आणि आम्ही कष्ट कमाडा करतो, आमचे डोळे चालले सर. आम्ही चुलीवर स्वयंपाक करतो, आम्हाला गॅस नाही. घरात 2 मुलं आणि 2 बाई असली तर ते गॅसवर स्वयंपाक करतात. मी 200 मुलाला खिचडी करून देते. तुम्ही किती वर्षांपासून हे काम? 2003 पासून काम करते सर मी. 10 रुपये रोजापासून. आता मागणी काय नेमकी? आमची मागणी आहे सर, आम्हाला निदान 400 रुपये रोजाप्रमाणे तरी आम्ही पैसे द्यायला पाहिजे आम्हाला. शालेय पोषण आहाराशी निगडीत असलेल्या ज्या महिला होत्या, आता काही आशा सेविका आहेत वेगवेगळ्या संदर्भातील महिला, आपण त्यांच्याची प्रतिक्रिया जाणून घेऊया. आशा सेविका आहेत त्यांच्याकडून महिला परिचारिका. मी आशा वर्कर शारदा लिंगायत. तर आम्ही 2005 पासून आमची NRHM मार्फत ही आशा गटप्रवर्तकची योजना चालू झालेली आहे. तर आम्ही गेल्या 15-17 वर्षापासून काम करत आहेत, पण 24 तास आम्हाला काम करायला लागते आणि त्याप्रमाणे मोबदला पण मिळत नाही. तर आमच्या आज आम्ही पूर्ण देशभर आंदोलन, जेल भरो आंदोलन करत आहोत. तर त्या आंदोलनात आमचे मागण्या आहेत की कामगारविरोधी 4 समसंहिता रद्द करा आणि आम्हाला सेवेत कायम करा, शासकीय सेवेचा दर्जा द्या आणि वेतन किमान 30,000 पेक्षा जास्त वेतन द्या आणि ग्रॅज्युएटी वगैरे लागू करा. जर आमच्या हा मागण्या मान्य नाही झाला तर आम्ही आमचा हा लढा नियमितपणे चालू राहील. अशा सेविकांची मागणी होती. आता महिला परिचारिका त्यांच्याकडे घेऊया. तुमची काय समस्या आहे? आम्हाला नमस्कार सर, मी अंजना आत्माराम हिंगोले, राहणार सिंदखेड राजा. तर महिला परिचारिका म्हणून आम्ही काम करतोय, पण आम्हाला किमान वेतन भेटत नाहीये. आम्हाला किमान वेतन फक्त 3,000 रुपये. तर आम्हाला किमान वेतन 18,000 रुपये मिळाले पाहिजे. 25 वर्षापासून कामाला 25 वर्षापासून आम्ही काम करतोय. 100 रुपये रोज आहे फक्त आम्हाला आणि 24 तास आम्हाला काम करावं लागतंय सर. 24 तास नाही, आपण बघितलं हा खरं तर वेगवेगळ्या ज्या महिला आहेत, अंगणवाडी सेविका असतील, आशा सेविका असतील, या सगळ्यांच्या ऑनलाईन दबाव खूप आहे. एवढा आमच्यावर ऑनलाईन कामाचा दबाव टाकलेला आहे सर. आम्हाला बाहेर जाऊन ड्युट्या कराव्या लागते, तरी ऑनलाईनच्या कामाचे आमचं बंद झाले. ह्या ज्या महिला आहेत त्यांच्यावर अतिरिक्त देखील ताण असल्याचं बोललं जात आहे. शासनाने या संदर्भात दखल घेतली पाहिजे. विविध क्षेत्रातील ज्या महिला आहेत, अंगणवाडी सेविका असतील, त्यानंतर आशा वर्कर्स असतील, त्यानंतर गटप्रवर्तक महिला असतील, राज्यभरातून या महिलांचा जो आक्रोश आहे तो तीव्र आपल्या स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळतो. आणि राज्यभरात हे जे
जेल भरो आंदोलन होतं त्याचा देखील पडसाद जे आहे ते या ठिकाणी उमटल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. बुलढाणा जिल्ह्यात देखील हजारो महिला ज्या आहेत बुलढाणा जिल्ह्याभरातून या ठिकाणी एकत्रित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. महिलांचा हा आक्रोश एकंदरीत सरकारला जाब विचारणारा आहे आणि आपण जर बघितलं या जेल भरो आंदोलनाला आता तीव्र स्वरूप पाहायला मिळतंय. याकडे सरकारने या महिलांचा आक्रोश आणि महिलांच्या मागण्यांकडे सरकारने वेळेवर लक्ष देणं गरजेचं आहे हेच या माध्यमातून अधोरेखित होत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय अभिषेक वरपे, महाभूमी डिजिटल, बुलढाणा.